नव्या सरन्यायाधीशांच्या आईलाही वाटतं निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हाव्यात. अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई हे उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. भूषण गवई यांच्या मातोश्री कमलाताई रिटेक भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई या चांगल्याच भाऊक झाल्या. त्यांना अश्रू अनावर झाले. भूषण गवई यांना लहानपणापासूनच समाजसेवेची आवड होती. आज आई म्हणून मला प्रचंड अभिमान वाटत आहे. देशाच्या हिताचे निर्णय भूषण गवई घेतील अशी भावना यावेळी भूषण गवई यांच्या आईने व्यक्त केली. दरम्यान भूषण गवई हे उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. त्याकरिता त्यांचे संपूर्ण कुटुंब आज दिल्लीला रवाना होणार आहे. त्यापूर्वी भूषण गवई यांच्या आईने येत्या काळात निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे भूषण गवई बॅलेट पेपर संदर्भात प्रलंबित निकालावर काय निर्णय देतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. सरन्यायाधीश पदाच्या खुर्चीवर बसल्यावर भूषण गवई यांना जो योग्य वाटेल तो निर्णय ते घेतील. बाबासाहेबांनी संविधानात लोकांना केंद्रबिंदू ठेवला आहे. लोकांमधील एक व्यक्ती म्हणून मलाही येत्या काळात निवडणूक बॅलेट पेपरवर व्हाव्यात असं वाटतं. बॅलेट पेपर केव्हाही चांगला आहे. यापूर्वी देखील बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हायच्या असं मत यावेळी गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई यांनी व्यक्त केलं. दरम्यान लोकसभा निवडणुकींमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीला पूर्ण बहुमत मिळालं. महायुतीच्या राज्यामध्ये तब्बल 232 जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यानंतर सातत्यानं महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत अशी मागणी होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उत्तम जाणकार यांनी मोठं आंदोलन देखील उभारलं आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी होत आहे. ईव्हीएमचा जो मुद्दा आहे तो मोठ्या प्रमाणात गाजत आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे असंही अनेक लोकांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटते, तो तसा निर्णय गवई साहेबांनी द्यावा? नाही, निर्णय काय घ्यावा हे सांगायला मी आई नाही आहे. मी आई आहे ते वेगळं आहे. तो त्या चेअरवर बसल्यानंतर त्याला योग्य वाटले ते तो निर्णय घेईलच. परंतु मी एक सामान्य स्त्री म्हणून एक लोक जे भगवान बुद्धाने लोक ह्या शब्दावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये लोकांनाच केंद्रबिंदू ठेवलेलं आहे. तर लोकांना एक लोकांमधील एक व्यक्ती म्हणून मी तर साहजिक आहे मला काय वाटणार हे तुम्हालाही माहीत आहे. तर त्यामुळे मला सांगण्याच्या ऐवजी तुम्हाला माहीत आहे. परंतु तुमची जरी इच्छाच असेल तर बॅलेट पेपर हे केव्हाही चांगले आहेत आणि आधी बॅलेट पेपरच चालायचे. परंतु मी ह्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये फार कमी आहे. कारण मी आधीच सांगितलं की मी सर्वप्रथम हाऊसवाईफ आहे. येणाऱ्या जाणाऱ्याचं साहेबांना म्हणजे साहेबांचे मान उंच राहील किंवा साहेबांना आनंद वाटेल असं येणाऱ्या जाणाऱ्याची आयुष्यभर सेवा केली. आणि म्हणूनच पुष्कळदा ते वसंतराव नाईक म्हणायचे सुद्धा, तुझी म्हणजे त्यांचे बापलेकासारखे संबंध होते. ते म्हणायचे तुझी बायको कार्यकर्त्यामध्ये एवढी फेमस आहे की कार्यकर्ता जेवून तर जातोच, परंतु तुझ्या बायकोला भेटल्याशिवाय तो घराबाहेर पडत नाही. तर हे असे संबंध घरोब्याचे साहेबांचे जेही नातलग होते त्यांचे संबंध होतेच. परंतु जे येणार जाणार त्यांच्याशी साहेबांचे अतिशय घरगुती संबंध होते. आणि लहानपासूनच्या भूषणवर कारण तो म्हणजे वडील होता घरामध्ये. वडील असल्यामुळे त्या साहेबांच्या नंतर असं आम्हाला वाटायचं की तोच म्हणजे घरातला गार्डियन आहे. आणि त्याला वयाच्या मानानं मॅच्युरिटी खूप लवकर आली. त्यामुळे घरातलं काम, येणाऱ्या जाणाऱ्यांचं काम जे घरातील वडील व्यक्ती असतो त्याप्रमाणे ते अतिशय लहान वयापासून त्याने ती जबाबदारी पार पाडली आणि चांगल्या रीतीने पाडत आहे. आणि पुढेही खात्री आहे की मी निचंत असे आहे की कोणाचं दुःख असो सुख असो म्हणजे हे ज्युडिशियरी सोडा, परंतु सर्वसामान्य माणसाचं दुःख सुख आजार, कोणाला ब्लड द्यायचं असेल तर स्वतःचे जो ब्लड कधी तो तपासून घ्यायचा आणि तो आपल्या तयारीत राहायचा ब्लड द्यायला. तर हे मॅच्युरिटीचे कामं, मानवतेचे कामं त्याने लहानपणापासून केलेले आहेत. आणि मला त्याचा अभिमान आहे की मोठ्या वडिलांची मुलं ही तरंगतात, पण ह्या तिन्ही मुलामध्ये तरंगतेपणा आला नाही. उलट ते जमिनीवरच आहेत
आणि अजूनही कोणत्याही पदावर जरी प्रत्येकाचे पदं त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून एक अभिमानास्पद आहेतच, त्या पदावर असूनही ते पहिल्यांदा लोक आणि जनता याचा विचार करतात आणि सगळा लहान असो मोठा असो यांच्याशी ते आदराने वागतात, याचं मला खूप समाधान आहे.